श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, नेत्री नये रे तुझवीण निद्रा, कै भेट शिवा मजला सुभद्रा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी माधवी महाजन. आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळणार आहोत, तो म्हणजे सत्संग. हा विषय अतिशय व्यापक आणि आपल्या जीवनाला दिशा देणारा आहे. तसं पाहायला गेलं तर व्यवहारामध्ये काय किंवा परमार्थामध्ये काय, व्यक्ती विकासाच्या जडणघडणीमध्ये संगत अत्यंत महत्त्वाची आहे. संस्कारक्षम वयामध्ये आपली मुलं कोणाच्या संगतीत आहेत, कोणाबरोबर जास्त वेळ घालवतात, याविषयी पालक अत्यंत जागरूक असतात. कारण संगतीमुळे झाली तर प्रगती होते किंवा अधोगती होते याची त्यांना जाणीव असते. आजच्या काळाचा विचार केला तर लहान थोर सगळेच मोबाईलच्या संगतीत अधिक काळ असतात. चांगलं का वाईट हे तुम्ही त्याच्या किती आहारी जाता यावर अवलंबून आहे. विकसित तंत्रज्ञानाने मनुष्याला जसे फायदे झालेत ना, तसेच त्याचे तोटे देखील त्याला सहन करायला लागत आहेत. त्यामुळे शहाण्या माणसाने अधोगती नको असेल तर उत्तम संगतीचाच आग्रह धरलेला बरा. बघा, आज आपल्याकडे सगळं काही आहे. मोबाईल, मित्रमैत्रिणी, व्यक्त व्हायला सोशल मीडिया, अशा अनेक गोष्टी आहेत. पण तरीही आपलं मन शांत आहे का? याचं उत्तर सत्संगाचा अभाव आहे का? याचं उत्तर शोधण्यापूर्वी मुळात सत्संग म्हणजे काय याचा आपण विचार करूया. सत्संग म्हणजे सत्याशी, सद्गुणाशी जोडलेलं नातं. थोडक्यात उत्तमाचा संग तो सत्संग. खरंच सत्संग माझ्या आयुष्यात इतका महत्त्वाचा घटक आहे का? हा प्रश्न अत्यंत सखोल आणि आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. बघा, जसं आपल्या शरीराला पोषण होण्यासाठी अन्न लागतं, तसंच आपल्या आत्म्याचं पोषण होण्यासाठी सद्विचार, सद्गुण या सकारात्मक गुणांची आवश्यकता असते. आपण जे ऐकतो, वाचतो, पाहतो, तसंच ज्याच्याबरोबर आपण जास्त काळ घालवतो त्याचा आपल्या मनावर खोल परिणाम होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जशी संगत असेल तशी तुमची वृत्ती बनत असते. त्यामुळे मनाला योग्य दिशा देणारी, मन शांत ठेवणारी संगत हवीच हवी. यासाठीच समर्थ रामाकडे मागणं मागताना काय मागतात? सज्जन संगती दे रे राम. सत्संग केवळ कीर्तन प्रवचनातूनच घडतो असं नाही. कारण फक्त ऐकणं म्हणजे सत्संग नाही, तर सत्पुरुषांचा संग, सद्विचारांचा संग, सद्ग्रंथांचा संग म्हणजे सत्संग. उत्तम वचनांमधून, सकारात्मक विचारातून जे मार्गदर्शन आपल्याला घडतं त्या संघातून आपला उत्तम विकास होत असतो. ज्यामुळे मन तर शांत होतंच, पण आपला विवेक देखील जागा राहतो. याशिवाय जेव्हा आपलं मन भरकटतं तेव्हा आपल्या आयुष्याला दिशा देणारा हा एक दीपस्तंभच ठरतो. आजच्या भाषेत बोलायचं तर सत्संग तुमचा इनपुट सुधारतो आणि त्यामुळे आपोआपच आउटपुट पूर्णपणे बदलून जातो. तुमच्या मनात जे आहे तेच बाहेर व्यक्त होणार हे लक्षात घ्या. तुम्ही जर विकारांच्या संगतीत असाल, सतत भीती, राग, द्वेष, मत्सर याचाच संग तुम्हाला लाभत असेल तर तुमचं वर्तन त्याच पद्धतीचं घडणार आहे. यासाठी योग्य विचारांनी मन भरलेलं असणं गरजेचं आहे, जे तुमचं जीवन घडवू शकतं. हे सगळं ऐकत असताना
एकीकडे आपण आत्मपरीक्षण करायचे बरं का. मी खरंच सत्संगात आहे का? माझा जास्तीत जास्त वेळ कोणाबरोबर जातो? आणि या सर्वाचा परिणाम माझ्या जीवनावर, माझ्या कौटुंबिक परिस्थितीवर, नातेसंबंधांवर आणि माझ्या शैक्षणिक प्रगतीवर किंवा माझ्या करिअरवर कशा पद्धतीने होतो याचा मी प्रामाणिकपणे विचार करणं गरजेचे. अर्थातच जर संगत चुकीची असेल तर नकारात्मक परिणाम दिसतीलच. मी ज्याच्याबरोबर वेळ घालवत आहे त्या व्यक्तीमुळे माझी प्रगती होत नसेल तर वेळेत सावध होऊन ती संगत मला सोडता आली पाहिजे. थोडक्यात काय तर स्वतःचा शत्रू होऊन राहण्यापेक्षा उत्तम संगतीत राहून माणसानी स्वतःचं मित्र बनून राहावं. उत्तम संगतीचं फळ म्हणजे सुख हे ठाऊक असताना देखील आनंदाचा अव्हेर करून दुःख पत्करणाऱ्या अविवेकी माणसांना समर्थांनी आपल्या वाङ्मयामधनं सत्संगाचं महत्त्व समजून सांगितलंय. उत्तम संगतीचे फळ सुख, अधम संगतीचे फळ दुःख, आनंद सांडोनिया शोक, कैचा घ्यावा श्रीराम. मानवी स्वभावातला एक महत्त्वाचा दोष असा आहे की त्याला वाईट सवयी लगेच लागतात, पण उत्तम सवयीसाठी मात्र त्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. जसं पहाटे उठणं, रोज व्यायाम करणं, उत्तम ग्रंथांचं वाचन करणं, रोज थोडं थोडं लेखन करणं, अशा अनेक सवयी सांगता येतील. तसं विचार करायला गेलं तर आपल्याला वाईट सवयी ज्या आहेत ना त्या बाहेरून येऊनच चिकटतात आणि आपल्या चांगल्या सवयी मात्र बदलून जातात. कालांतराने आपल्याला या चुकीच्या सवयीच जास्त योग्य आणि चांगल्या वाटायला लागतात. म्हणून आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या उत्तम संगतीचा आग्रह संतांनी धरलेला आहे. उत्तम संगत का हवी? तर तसं पाहायला गेलं तर आपल्याला कोणतंही व्यसन जन्माला आल्यापासून लागलेलं असतं का हो? याचं उत्तर अर्थातच नाही असंच आहे. पण जसे आपण इतर लोकांच्या संपर्कात येतो त्यावेळी कुणाचं तरी बघून काहीतरी वेगळं करून बघण्याच्या बहाण्याने किंवा केवळ आकर्षण म्हणून व्यक्ती त्या सवयींकडे वळते. नंतर त्या गोष्टींच्या तो इतका आहारी जातो, त्याच्या इतका अधीन होतो की त्यामध्ये काही गैर आहे असं त्याला वाटतच नाही. माणसामध्ये होणारा हा नकारात्मक बदल अत्यंत घातक आहे. आता हे झालं बाह्य सवयींचं. संत आम्हाला अजून व्यापक विचार करायला शिकवतात. आपण जे विकारांच्या आहारी जाऊन आपलं नुकसान करून घेतो ना त्या विकारांचाच संग सोडा असं ते आपल्याला सांगतात. या विकारांचा विचार आपण षड्रिपू निरूपण या समर्थांच्या लघुप्रकरणामध्ये विस्ताराने बघितलाच आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या विकारांपेक्षा थोडा वेगळ्या पद्धतीने समर्थ या विकारांची मांडणी करतात हे आपल्याला पाहायला मिळतं. या प्रकरणाची लिंक इथे वरती दिलेलीच आहे. सत्संग याविषयी नारद भक्ती सूत्रामध्ये जे सूत्र आलं आहे त्यामध्ये दुर्जनांचा सहवास नेहमीच टाळावा असं म्हटलंय. नुसता त्यांचा सहवासच टाळावा असं नाही तर दुःसंगाचा अंतर्बाह्य त्याग करता येणं महत्वाचं आहे. कारण हा संघ जीवाला सत्संगापासून परावृत्त करत असतो. संगतीचा परिणाम स्पष्ट करताना समर्थ एक दृष्टांत देतात. अनेक दृष्टांत समर्थांनी दासबोधामध्ये दिलेत. तर ह्या संगताविषयी सांगताना समर्थ म्हणतात की मुळात शुद्ध असणारा अंतरात्मा देहाच्या संगतीत आल्यानंतर त्याची काय अवस्था होते याविषयी समर्थांनी एक छान पाण्याचा दृष्टांत दिलाय. मुळी उदक निवळ असते, नानावल्ली मध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आंबल तीक्ष्ण कडवट श्रीराम. आत्मा आत्मपणे असतो, देह संगे विकारतो, साभिमाने भरी भरतो, भलती कडे श्रीराम.
पाणी हे मुळात स्वच्छ असतं, पण अनेक प्रकारच्या वेली, वनस्पती याच्यामध्ये ते शिरतं आणि त्यांच्या संगतीचा दोष लागून ते आंबट, तिखट, कडू असं बनतं. तसंच आत्मा हा मुळात शुद्धच असतो, पण त्याला देहाची संगत लागली की त्याचं शुद्ध पण लोपतं आणि त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होतात. हे जे विकार आहेत, हे विकार जर नष्ट करायचे असतील तर या सर्वांचं जे मूळ आसक्ती, तिलाच मारलं तर तिची सर्व पिल्लं आपोआप मरून जातात. ही आसक्ती नष्ट होण्यासाठी सृष्टीतील विवेकी लोकांची संगत प्रत्येकाने धरावी असा समर्थांचा आग्रह आहे. अशी संगत ज्याच्या संगतीमध्ये आपलं अंतरंग पालटतं. सत्संगती लाभणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे आणि ती टिकणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातनं सत्संग म्हणजे जगात जे शाश्वत आहे, कल्याणकारी आहे, उत्तम आहे आणि सर्वांना सुख देणारं आहे, त्याच्या नादी माणसाने लागावं. अर्थात भगवंताचा शोध करणं हे माणसाचं सर्वोत्तम ध्येय आहे, हे देखील त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सत्संग करून आपलं मूळ स्वरूप जाणून घेतलं तर या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जीवाची सुटका होईल. त्यासाठी श्रीरामचरणी आत्मनिवेदन करावं हा विचार समर्थांनी आपल्या ओवी शतक या प्रकरणामध्ये स्पष्ट केला आहे. सर्वसामान्य माणूस खरं तर प्रापंचिक कटकटींना वैतागलेला असतो, तरीही त्याची संसाराविषयीची आसक्ती काही कमी होत नाही. अशा जीवाला समर्थ म्हणतात, संसारात पडलाच ठीक आहे, हरकत नाही, पण संसाराचा मोह ठेवताना त्यामध्ये भगवंताचं विस्मरण असेल तर दुःखच असणार. एका देवाशिवाय हा मोह वाया आहे असं त्यांचं सांगणं आहे. पण या सर्व व्यापामधनं त्याचं स्मरण कधी ठेवायचं, इतका वेळ तर मिळाला पाहिजे ना. आपल्या या सबबीवर समर्थ लगेच उपाय सांगतात. देव शोधायचा आहे ना तर सत्संगात राहा. सत्संगामध्ये दोषाचं निराकरण होऊन जगदीश नक्की सापडेल हा विश्वास समर्थ आपल्याला देतात. आणि यासाठीच सृष्टीतील विवेकी लोकांची संगत प्रत्येकाने धरा हे समर्थ आपल्याला वारंवार सांगतात. समर्थांनी आपल्या प्रबोधनामध्ये विवेकाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आता जर आपण महाभारत बघितलं तर महाभारतामधलं जे शांती पर्व आहे, त्या शांती पर्वामध्ये भीष्मांनी देखील ह्या सत्संगाचा उल्लेख केलेला आहे. ते काय म्हणतात, मनुष्य संतांच्या संगतीत राहिला तर तो तसाच बनतो, असंतांच्या संगतीत राहिला तर तो असंत बनतो, तपस्याच्या संगतीत राहिला तपस्वी बनतो, चोराच्या संगतीत राहिला चोर बनतो, वस्त्राला जो रंग द्यावा तो चढतो, तसंच माणसांचं आहे. आणि म्हणून मनुष्याने काय केलं पाहिजे तर दुष्ट विचार, दुष्ट आचार, दुर्बुद्धी ह्या असंत लक्षणापासनं दूर राहणंच त्यांनी पसंत करावं असं भीष्मांनी या शांती पर्वामध्ये सांगितलंय. या दुःसंगाने काय घडतं, आता त्याचा जर विचार केला तर भागवतामध्ये कपिल आणि देवहूती यांचा जो संवाद आहे, त्या संवादामध्ये आपल्याला याचं उत्तर सापडतं. कपिल मुनी म्हणतात, दुष्ट संगाने सत्य, पावित्र्य, दया, मननशीलता, बुद्धी, लज्जा, श्री, कीर्ती, क्षमा, मनशांती, इंद्रिय, जे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, इंद्रिय ताब्यात राहणं आणि ऐश्वर्य इत्यादी सर्व गोष्टींचा नाश होतो. बघा केवढी हानी या कुसंगतीने होते. यासाठीच बुद्धिमंतांनी दुष्टाची संगत सोडून सत्संगात राहण्याचा प्रयत्न करावा असं सांगितले. तुकाराम महाराजांनी देखील भक्ती मार्गातील मोठा अडसर असणाऱ्या, जीवनाचा सर्वनाश करणाऱ्या दुःसंगाचा कडक शब्दात निषेध केलेला आहे. कुसंगामुळे चांगल्या व्यक्ती देखील चुकीच्या मार्गाने गेल्या याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतं. कर्णाचंच उदाहरण बघा. कर्ण दुर्योधनाच्या संगतीत बिघडला.
सज्जनाच्या संगतीत वाढलेला कर्ण जेव्हा दुर्योधन, शकुनी मामा यांच्या सहवासात आला तेव्हा या दुर्जनांच्या संगतीत कर्ण हीन वृत्तीचा झाला. पांडवांविरुद्ध जी जी कटकारस्थानं रचली गेली त्यावेळी कर्ण त्या ठिकाणी उपस्थित होता. लाक्षागृहामध्ये पांडवांना मारण्याचा प्रयत्न असो किंवा द्रौपदीचं वस्त्रहरण असो, चुकीचं असून देखील त्यांनी कधीही विरोध केला नाही किंवा आपल्या मित्राला योग्य सल्ला दिला नाही. उलट त्यामध्ये तो सहभागीच झाला. मैत्रीपेक्षा त्याच्या मिंधेपणाचं दर्शन आपल्याला यामधनं दिसतं. रामायणामधलं जर उदाहरण बघितलं तर कैकेयी मंथरेच्या संगतीत बिघडली. खरं तर कैकेयीचं रामावर अतोनात प्रेम होतं, पण मंथरेच्या सांगण्याने रामावर अतोनात प्रेम करणारी कैकेयी त्याचा द्वेष करायला लागली. संगत किती महत्वाची असते बघा. मंथरेचा प्रभाव कैकेयीवर इतका पडला की तिच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. मंथरेने पसरलेल्या विषारी विचारांनी तिच्या मनातल्या प्रेमावर स्वार्थाने मात केली. कैकेयीला योग्य काय अयोग्य काय याचं भानच राहिलं नाही. रामाला राज्याभिषेक झाला तर आत्ता तिला जे मानाचं स्थान आहे ते कौसल्याला मिळेल आणि नेमका हाच विचार कैकेयीसाठी त्रासदायक ठरला. बघा, तिच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. वाईट संगत आणि नकारात्मक विचार अहंकारी आणि दुबळ्या मनाला सहज वश करून टाकतात, हे कैकेयीच्या या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं. सत्संगती लाभणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे, पण ती टिकणं हे त्याहूनही महत्त्वाचं आहे. कारण सामान्यपणे माणसाला विषयभोगामध्ये अधिक रस असतो. देहाचे चोचले पुरवण्यापलीकडे त्याला इतर काही सुचतच नाही. विषयांपासून तो अलिप्त राहूच शकत नाही. समर्थांनी आपल्या साधक लक्षणं ह्या समासामध्ये साधकांना मार्गदर्शन करताना अभ्यासाचाच संग धरायला सांगितलेलं आहे. अभ्यासाचा संग धरिला, साक्षपा सरिसा निघाला, प्रयत्न सांगाती भला, साधन पंथे श्रीराम. सातत्य, प्रयत्न, अभ्यासाची संगत यातूनच उत्तम यश प्राप्त होतं, हा विश्वास समर्थ आपल्याला या ठिकाणी देतात. योग वसिष्ठ ग्रंथामध्ये मोक्षप्राप्तीचे जे 4 मार्ग सांगितले, 4 द्वारपाल सांगितले, त्याच्यामध्ये 4था सत्संग सांगितलाय. सत्संगाचं इतकं महत्त्व वारंवार सांगितलं गेलंय कारण या सत्संगामुळे बुद्धीची वाढ होते, अज्ञान दूर होतं, विचारांमध्ये सकारात्मक बदल होतात आणि त्यामुळे आचरणात बदल होऊन नीतियुक्त सदाचाराला सुरुवात होते. म्हणूनच अध्यात्मशास्त्रामध्ये सत्संगाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. थोडक्यात विवेक जागृत होण्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे. सत्संग आपलं जीवन बदलून टाकतो. ओंजळभर फुलं जरी हातात घेतली तरी दोन्ही हात सुगंधी होऊन जातात. एखादा घण घेऊन परीस फोडायचा प्रयत्न केला तर त्याचं पण सोनं होऊन जातं. तसंच मानवी जीवन प्रगतीपथाकडे न्यायचं असेल तर सत्संग हा हवाच. सत्संगाने शांतता, विचारांची स्पष्टता आणि आत्मिक समाधान प्राप्त होतं. मनाचा विकारांकडे धावण्याचा वेग कमी होतो. महत्त्वाचं काय तर ज्याने मन शांत होईल असा संग हवा. दुर्जनांची संगत नकोच. रोज थोडा वेळ सत्संगात राहता का याचा विचार करूया आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल करूया. शेवटी आपणच ठरवायचं की आपण आपलं शत्रू व्हायचं का मित्र, नाही का? सध्या इथेच थांबते. तोपर्यंत उत्तम विचारांचं चिंतन करत राहा. लवकरच भेटू एक नवीन विषय घेऊन. जय जय रघुवीर समर्थ.